तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत आता महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. आता शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही असे कोणते शेतकरी आहेत ज्यांना हप्ता मिळणार नाही, त्या संदर्भातील नोटीस लागली आहे. काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला येथे नोटीस लागलेली दिसेल. तर काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते आपण पाहू शकता. माननीय पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसीतून PM किसानचा 20वा हप्ता जारी केलेला आहे. सगळ्यांना हा हप्ता भेटलेला आहे. जर कोणाला पैसे आले नसले तर PM किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधायचा आहे. महत्त्वाची सूचना, विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी PM किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात. यामध्ये उदाहरणार्थ दिलेलं आहे. 1/2/2019च्या नंतर जो कोणी जमीन विकत घेतलेली आहे किंवा जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे, उदाहरणार्थ पती पत्नी किंवा प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन असे एकाच कुटुंबातील अनेक सदस्य लाभ घेत आहेत, अशा सदस्यांना हा PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना PM किसान वेबसाईट, मोबाईल ॲपच्या नो युजर स्टेटस KYS किंवा किसान ई-मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशी ही महत्त्वाची सूचना होती.